आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता थेट शेती क्षेत्राला बसताना दिसत आहे. खतांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेतीचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालल्याची तीव्र नाराजी शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. खतांवरील करात मोठी वाढ करण्यात आल्याने बाजारात खतांचे दर गगनाला भिडले आहेत. खतांवरील टॅक्स 30% वरून 50% वाढवण्यात आल्याचे सांगितले जात असून काही प्रकारच्या खतांवर कराचा भार 90% गेल्याचा दावा शेतकऱ्यांकडून केला जात आहे. यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आधीच बियाणे, औषधे, मजुरी आणि सिंचनाचा खर्च वाढलेला असताना खतांच्या दरवाढीने शेती परवडेनाशी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. लाईट, वीज, पाणी सर्वच महागलं आहे. आता खतांच्याही किमती वाढल्याने शेती करणं मुश्किल होणार आहे. सरकारची शेतकऱ्यांप्रती अशीच भूमिका राहिली तर भविष्यात शेती टिकवणं कठीण होईल, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. दरवाढीमुळे शेती उत्पादन खर्च वाढणार असून त्याचा परिणाम थेट अन्नधान्याच्या किमतीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्याच्या रासायनिक खताच्या दरवाढीमुळे शेती करणं कठीण झालेलं आहे. तरी सरकारने खताच्या रेटवरती नियंत्रण ठेवणं आणि सुरळीत पुरवठा करणं हे गरजेचं आहे. अशा महागाईमुळे दरवर्षी रेट जर वाढत राहील तर शेती करायची कशी? खताचा पुरवठा तुटवडा जाणवतोय सारखं. त्यावर सरकारनं नियंत्रण ठेवायला पाहिजे. ही आता सध्याच्या घडीला पोटॅश म्हणा किंवा युरिया अजिबात मिळत नाही, मिळतंय ते पण लिंकिंगने मिळतंय. त्याच्यामुळे शेतकऱ्याने शेती करायची कशी ही लय मोठी पंचायत झाली. ऐन उन्हाळ्यामध्ये आता पाणी असून खत मिळत नाही, करायचं काय ह्या गोष्टीवर? ह्याच्यावर पण सरकारने आणि शेतकरी संघटनांनी पण लक्ष देणं गरजेचं आहे. मध्य पूर्व देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या मालामध्ये जो तुटवडा पडला आहे, त्यामुळे रासायनिक खतामध्ये मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतामध्ये किंबहुना महाराष्ट्रातील शेतकऱ्यावरती मोठे संकट आले आहे. रासायनिक खताच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे, त्या गगनाला भिडल्यामुळे शेतकरी आता सध्या संकटात आला आहे. त्यामुळे सरकारने या संकटावरती मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून जगाचा पोशिंदा हा जगला पाहिजे आणि इतरांनाही जगवला पाहिजे. त्या अनुषंगाने सरकारने रासायनिक खताच्या किमती कमी करून जो स्टॉक शिल्लक आहे त्या स्टॉकचे वितरण केलं पाहिजे. सुरळीत खत शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, याकडे लक्ष दिलं पाहिजे.